इकडे बघा. काही मुलकुटे यांचा सत्कार त्या ठिकाणी संगीता मुलकुटे यांचा सत्कार आमच्या शाळेच्या सामाजिक फोटो घेतला जाईल त्यानंतर आमची वेळ जाईल. जिजामाता भगिनी मंडळाचे सदस्य आहेत.
वस्तीघराच्या मुलाची ते वडील म्हणून आज आम्ही या ठिकाणी सत्कार करतील. इकडे बघा. बाबासाहेबांचा पाय मुरगुडा असताना सुद्धा ही या ठिकाणी काम करतात. हे अतिशय अभिमानाची गोष्ट. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यानंतर आरती म्हटली जाईल. आरती झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी फराळ करायचा आहे. आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय संभाजीनगर लातूर या शाळेमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्याची दिंडी सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या संतांच्या वासुदेवांच्या आणि भजनी मंडळांच्या समवेत ही दिंडी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय या विद्यालयाची स्थापना 1983 साली झालेली आहे. या विद्यालयाची 43 वर्षाची ही परंपरा आहे आणि एकादशी निमित्त ही दिंडी या 3 वर्षामध्ये या ठिकाणी 3रा वर्ष आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही दिंडी उत्साहात साजरी होती झालेली आहे. आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटी तर्फे 4 संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. हे आमचं प्राथमिक विद्यालय सुरुवातीचं आहे. आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय उदगीर, आचार्य विनोबा भावे अनुदानित आश्रम शाळा यवतमाळ, कैलासवासी किशनराव यक्कुरकेकर माध्यमिक विद्यालय, तसेच 2 अनुदानित वसतिगृह आणि आमच्या शाळेतर्फे चालत असलेलं मोफत विद्यार्थ्यांचं वसतिगृह ही अशी परंपरा आहे. या आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सोपानराव किशनराव कांबळे उर्फ यक्कुरकेकर, त्यांचे बंधू सन्माननीय मधुकररावजी यक्कुरकेकर, माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद लातूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंधूंनी खांद्याला खांदा लावून इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी अशा प्रकारची ही संस्था भरभराटीस आणि नावलौकिकास आणलेली आहे. या संस्थेमध्ये आतापर्यंत 4 मुख्याध्यापक होऊन गेलेले, मी 4था मुख्याध्यापक आहे. पहिले मुख्याध्यापक सन्माननीय पंढरीनाथ डोंगरे सर, दुसरे मुख्याध्यापक शिवाजीराव कांबळे सर, तिसरे मुख्याध्यापक यशवंतराव कांबळे सर आणि 4थी मुख्याध्यापक मी. तर अशी मी म्हणजे माधवराव शिंदे सर. तर अशी ही परंपरा या शाळेची आहे. सर्वांचं सहकार्य आहे, आमच्या सर्व सहकार्यांचं सहकार्य आहे. सगळ्यांच्या सहकार्यातून ही सगळ्या सुविधा या ठिकाणी आम्ही देऊ शकतो आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या विद्यार्थ्याबरोबर आमचं जिजामाता भजनी मंडळ, त्यामध्ये आता प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यासाठी या ठिकाणी वेळ नाहीये, पण आपण सर्वांनी आज 3रा वर्ष झालं सहकार्य करता, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मी या ठिकाणी स्वागत करतो. पालक वर्ग उपस्थित आहे, त्या सर्वांचं मी स्वागत करतोय आणि एक विनंती करतोय. आता फराळाची व्यवस्था केलेली आहे, त्या अगोदर आमच्या जिजामाता भजनी मंडळांचं शाल श्रीफळ देऊन शाल पुष्पहारानं स्वागत होणार आहे. हा सत्कार झाल्याच्या नंतर सर्वाला फराळाची व्यवस्था केलेली आहे.
सर्वांनी फराळ करून जावं ही विद्यालयातर्फे मी विनंती करतो.